नमस्कार मित्रांनो, मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर, जिथे आपण शिकतो पैसे कसे काम करतात आणि आपण पैशासाठी नाही तर पैसे आपल्यासाठी कसे काम करतील. आजचा आपला विषय आहे इन्व्हेस्टिंग अर्लियर द बेटर, म्हणजेच जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका फायदा जास्त होईल. पण प्रश्न असा आहे, लवकर गुंतवणूक म्हणजे नेमकं किती लवकर आणि का लवकर सुरू करणं इतकं महत्त्वाचं आहे. तर या व्हिडिओच्या प्रवासात आपण समजून घेणार आहोत वेळेचं महत्त्व, कंपाऊंडिंगची ताकद, योग्य गुंतवणुकीची सुरुवात, जोखीम व वाढ याचं संतुलन आणि शेवटी स्वतःसाठी गुंतवणूक योजना तयार कशी करायची. आपल्याकडे एक विचारसरणी आहे, पैसे साठवायचे, वाचवायचे, पण पैसा वाढवायचा हे खूप कमी लोक शिकतात. बँकेत ठेवलेले पैसे महागाईमुळे हळूहळू कमी मूल्याचे होतात. त्यामुळे गुंतवणूक म्हणजे फक्त नफा नाही तर भविष्यासाठी संरक्षणसुद्धा आहे. श्रीमंत लोक काय करतात माहिती आहे का? ते पैसे साठवत नाहीत, ते पैसे गुंतवतात आणि पैशालाच कामाला लावतात. कंपाऊंडिंग म्हणजे काय? तर कंपाऊंडिंग म्हणजे तुमच्या नफ्यावर पुन्हा नफा मिळवणं. हे जसं झाड लावल्यावर ते फळ देतं आणि त्या फळातले बी पुन्हा झाड बनवतात, तसंच काहीसं आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही दर महिना 5,000 रुपयाची SIP केली आणि 12% वार्षिक परतावा मिळाला, तर 25व्या वर्षी सुरू केल्यास 60व्या वर्षी ते 2.75 कोटी रुपये होतात. पण 35व्या वर्षी सुरू केल्यास फक्त 85 लाख रुपये होतात. म्हणजेच 10 वर्षाचा उशीर म्हणजे 1.90 कोटी रुपयांचा फरक. बरेच लोक म्हणतात, मार्केट चांगला आहे का मगच गुंतवतो, मार्केट सध्या डाऊन आहे, आता गुंतवणूक नको, तोटा होईल. पण सत्य हे आहे, टाईम इन द मार्केट इज मोर इम्पॉर्टंट दॅन टायमिंग द मार्केट. म्हणजेच बाजाराला वेळेत पकडण्यापेक्षा बाजारात किती वेळ राहता हे जास्त महत्त्वाचं आहे. मार्केटवर विश्वास ठेवा, घाबरू नका. दीर्घकालीन गुंतवणूक नेहमी वाढ दाखवतो. आता समजा राहुल आणि अमित दोघे मित्र आहेत. तर राहुलने वयाच्या 25व्या वर्षी 5,000 रुपयांची SIP सुरू केली आणि 10 वर्षांनी थांबवली. आणि अमितने वयाच्या 35व्या वर्षी सुरू केली आणि 25 वर्ष चालू ठेवली. तर 60व्या वर्षी राहुलकडे होतील 1.90 कोटी आणि अमितकडे होतील फक्त 85 लाख. का? कारण राहुलने वेळेला आपला मित्र बनवलं. लवकर सुरू करायचं म्हणजे कुठे गुंतवायचं? तर म्युच्युअल फंड्समध्ये SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करा, जसे की इंडेक्स फंड्स. यामध्ये कमी जोखीम आहे आणि दीर्घकालीन वाढ आहे. इक्विटी म्युच्युअल फंड्स हे फंड्स वाढीच्या दृष्टीने उत्तम आहेत. NPS हे रिटायरमेंटसाठी चांगले आहे. आणि SGB म्हणजे सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड्स म्हणजे सोन्यात सुरक्षित गुंतवणूक होऊ शकते. याबद्दल मी आधीच व्हिडिओ बनवून अपलोड केलेला आहे, तो तुम्ही चॅनलला भेट देऊन पाहू शकता. तुमचं वय 20, 25, 30, 35 काहीही असो, सुरुवात आजच करा. गुंतवणुकीत लहान बदल मोठा परिणाम देतात. जसे की 1% जास्त किंवा कमी परतावा म्हणजे 20 ते 30 वर्षात लाखोंचा फरक. आणि ते तुम्ही आधीच दिलेल्या उदाहरणावरून समजू शकता किती मोठा फरक असतो ते. म्हणूनच शिस्तबद्ध, दीर्घकालीन आणि व्यवस्थित प्लॅन असलेली गुंतवणूक हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आज आपण शिकलेल्या गोष्टींवर आधारित एक साधा प्लॅन बनवूयात. जसे की उद्दिष्ट ठरवा, म्हणजेच तुम्हाला घर घ्यायचं आहे, रिटायरमेंटसाठी पैसे पाहिजेत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पाहिजेत, कोणती तरी मोठी ट्रिप करायचं स्वप्न असेल किंवा आणखी कोणतं तरी उद्दिष्ट. दुसरं म्हणजे जोखीमची क्षमता ठरवा. जसे की किती जोखीम घेऊ शकता, त्याप्रमाणे फंड निवडू शकता, जसे की स्मॉल कॅप फंड्स, मिड कॅप फंड, सेक्टर फंड्स इत्यादी. तिसरा, दर महिना गुंतवणूक रक्कम ठरवा. म्हणजेच एक ठराविक रकमेने सुरुवात करा आणि नंतर वाढवत चला. आणि चौथा, SIP सुरू करा आणि डिसिप्लिन पाळा.
म्हणजेच नियमित SIP करा न चुकता. एक शिस्त पाळली तरच त्याचे चांगले परिणाम आपल्याला भविष्यात दिसतील. वेळेचं महत्त्व समजलं ना मित्रांनो? पैसा मिळवणं अवघड नाही, पण वेळ परत मिळत नाही. म्हणून आजच सुरू करा. छोट्या SIPने, छोट्या पावलांनी उद्याच्या श्रीमंत तुम्ही आजच्या निर्णयावर ठरू शकता. लक्षात ठेवा, इन्व्हेस्टिंग इज नॉट अबाउट टायमिंग द मार्केट, इट इज अबाउट टाईम इन द मार्केट. आणि जितक्या लवकर तुम्ही सुरू कराल तितकंच चांगलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आणखी अशा गुंतवणुकीच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे, कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका आर्थिक विषयासोबत. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.